नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आपल्या रामायणाच्या जादुई प्रवासात तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं महर्षी विश्वामित्र गुरुकुलात आले आणि राम लक्ष्मण यांचे सहाय्य मागितले त्यांच्या यज्ञासाठी. रामने ताडकेचा पराभव केला, मारीच आणि सुबाहूला सुद्धा हरवले आणि अरण्य पुन्हा एकदा शांत झाले. आज सुरू होत आहे राम आणि लक्ष्मणाची एक नवी वाटचाल मिथिलेच्या दिशेने. तर तयार आहात ना? चला तर मग सुरू करूया आपली आजची गोष्ट, मिथिलेची वाट. यज्ञ पूर्ण झाला आणि महर्षी विश्वामित्र म्हणाले, राम लक्ष्मण, आता आपल्याला मिथिलेकडे जावं लागणार आहे. राजा जनक त्यांच्या कन्येच्या स्वयंवराचे आयोजन करत आहेत. हे ऐकताच सर्व ऋषींनी आशीर्वाद दिला आणि महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मण अरण्यातून चालायला लागले. वाटेत गाणारे पक्षी, झाडांची सळसळ आणि गार वारा, सगळं काही जणू त्या प्रवासाला साथ देत होतं. राम आणि लक्ष्मण चालत होते, धनुष्य खांद्यावर आणि मनामध्ये असीम श्रद्धा. अचानक एक मोकळी जागा दिसली. तिथे एक मोठा दगड होता, चमचमणारा, जणू काही दिव्य त्यात दडले होते. महर्षी थांबले आणि म्हणाले, राम, तो दगड दिसतोय का? तो फक्त एक दगड नाहीये. कधी काळी एक सुंदर स्त्री होती, अहल्या. तिला श्राप मिळाला होता आणि ती दगड झाली. पण आज तुझ्या पवित्र चरणांच्या स्पर्शाने ती मुक्त होणार आहे. रामने ऋषींचा आशीर्वाद घेतला आणि पुढे गेला आणि आदराने त्या दगडाला पाय लावला. त्या क्षणी तो दगड चमकून उठला. तो दगड अचानक गायब झाला आणि त्या ठिकाणी प्रगट झाली एक तेजस्वी स्त्री. हात जोडलेले, डोळे मिटलेले आणि मन एकदम पवित्र. तुम्ही मला मुक्त केलं. तुमचे खूप खूप आभार. राम केवळ एक सौम्य हास्य देतो. अहल्या महर्षी विश्वामित्र ना वंदन करते आणि तिथून शांतपणे निघून जाते. अरण्य आता अधिकच शांत वाटू लागले होते. पुढचा प्रवास सुरू झाला. जंगल वाटेने चालत चालत ते शेवटी पोहोचले एका अशा ठिकाणी जिकडे फुलांचे बाग, सोनेरी शेत आणि दूर एक तेजस्वी राजवाडा दिसत होता. महर्षी विश्वामित्र हसून म्हणाले, ही आहे मिथिला नगरी. मिथिला सौंदर्य, शांती आणि संस्कृतीचं प्रतीक. राजा जनक एकदम धर्मशील आणि ज्ञानी राजा होते आणि त्यांच्या राजवाड्यात राहत होती त्यांची कन्या राजकुमारी सीता. ती फक्त सुंदरच नाही तर सौम्यतेचं प्रतीक होती. पक्ष्यांशी खेळणारी, फुलांशी बोलणारी आणि आई सुनैनासोबत रोज पूजा करणारी. सीतेचा चेहरा नेहमी शांत आणि तेजस्वी असायचा. ती दैवी होती, सगळ्यांनाच माहित होते. शेतात सापडलेली, प्रकाशाने झळकणारी. आणि आता त्याच शेतात सापडलेल्या मुलीचे स्वयंवराचे आयोजन होत होते. पण मुलांनो, हे स्वयंवर काही साधे नव्हते बर का.
जो कोणी राजकुमार ते शिवधनुष उचलू शकेल आणि ते ओढू शकेल तोच तिचा पती बनू शकेल. आतापर्यंत कोणताही राजकुमार किंवा राजा ते उचलू शकलेला नव्हता. सगळ्या राज्यांमधून राजे राजकुमार येणार होते, पण कोणालाही हे माहित नव्हते की एक खास राजकुमार आधीच मिथिलेत पोहोचलेला आहे. तो अजून कोणी नाही, राम आहे. तर मुलांनो, राम, लक्ष्मण आणि महर्षी विश्वामित्र आता मिथिलेच्या भूमीत पोहोचले आहेत. राम आणि सीतेचे भाग्य एकमेकांची जोडण्याची वेळ जवळ येत होती. पण आता पुढे काय होणार आहे? राम स्वयंवरात भाग घेईल का? आणि त्याआधी मुलांनो, तुम्हाला स्वयंवर म्हणजे नेमकं काय हे माहितीये का? हे सगळं काही जाणून घेण्यासाठी पुढचा भाग पाहायला बिलकुलही विसरू नका, जे आहे सीतेच्या स्वयंवराचं निमंत्रण. तोपर्यंत मुलांनो, धैर्यवान बना, साहसी बना आणि माझ्यासोबत जोडून राहा. आता सगळ्यांनी माझ्यासोबत प्रेमाने म्हणायचंय, जय श्रीराम.